सुधारणा आणि संस्कृती विज्ञानाच्या सुधारणा आम्ही आज तोलायला लागलो, पण मनोविकासाच्या भावनांचं काय करणार आम्ही? माणसाची आत्मिक उन्नती झाली नाही त्याचं काय करणार आम्ही? वेगळ्या प्रवासामध्ये आमचा प्रवास आम्ही रेखटायला लागलो त्याचं काय करणार आम्ही? कुठल्या समाजाला उभा करायच्या वल्गना करतो? आता दुसऱ्याचं दुःख बघून आमच्या डोळ्यात पाणी येत नाही. आसाम पेटला तरी राजस्थान रडत नाही. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तरी आमचा गुजरात पुढे होत नाही. तुकड्या तुकड्यात विभागले गेलो आम्ही. राज्याचे नाही, माणसांचे तुकडे केले आम्ही. जातीपातीचे धर्मा जातीचे तुकडे तुकडे करत बसलो आम्ही. गटातडाची बंधनं मारत बसलो आम्ही. जिथं हे होतं तिथं नाही विकास होत, जिथं हे होतं तिथं प्रगती नाही सुरू होत. आम्ही जर आमच्याच पालकांना ओळखत नसू तर समाजाचं काय करणार आम्ही? हा संस्कारांचा मनातला वसा कुठंतरी वारसा बघून आमच्या नव्या पिढीच्या अंतःकरणात उघडला पाहिजे. हेच आमचं जगणं आहे. एकीकडे आम्ही नव्या सुधारणांचं वारस सांगायला लागलो, बोलायला लागलो, पण आज आमच्यामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. काळ येणारा बदलतोय, ग्लोबलायझेशनच्या काळात आम्ही जातोय. येणारा काळ जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणाचा नसेल. आमची पोरं खूप वेगाने प्रगती करतील, ती इतकी पुढे जातील की सकाळी चीनला असतील, दुपारी रशियामध्ये असतील, संध्याकाळच्या जेवणाला ती अमेरिकेत जातील. त्याचा एक मित्र रशियाचा, एक मित्र ऑस्ट्रेलियाचा, दुसरा मित्र कॅनडाचा असेल. तिथं त्याला हे नाही दिसणार तो जातीचा या पातळी. सगळी बंधनं गळून पडतील. आणि बघता बघता ज्ञानोबांची हे विश्वाची माझे घर ही संकल्पना आमच्या पुढच्या पिढीमध्ये साकार झालेली आम्हाला दिसेल. आध्यात्मिक उन्नतीनं नाही, पण भौतिक सुधारणेच्या उन्नतीनं का होईना ज्ञानोबांचे स्वप्न साकार होईल हा एक आमचा हेतू आहे. पण निश्चितपणे यातून आम्ही काय मिळवलं? आमच्याकडे पुन्हा भेदाभेदाला सुरुवात होईल. येणाऱ्या काळातले भेदाभेद, येणाऱ्या काळातले आमच्या युवा पिढीची आव्हानं जर कुठली असतील तर पहिला महत्वाचा मुद्दा आहे, आमच्याकडे दोनच वर्ग उरतील. पहिला वर्ग आहे डोक्यानं काम करणारा आणि दुसरा वर्ग आहे हाताने काम करणारा. डोक्याने काम करणारे फक्त डोक्याचा वापर करतील आणि हाताने काम करणाऱ्यांचा वापर करून घेतील. डोक्याने काम करणारे म्हणतील ईश्वरानं आम्हाला फक्त डोकंच दिलंय, आम्ही फक्त डोकं वापरायचं. हाताने काम करणारे म्हणतील ईश्वरानं आम्हाला फक्त हातच दिलेत, आम्ही फक्त कष्ट करायचे. डोक्यानं वापर करणारे कष्टकऱ्यांचा किस काढतील, त्यांच्यावर आपले इमळे उभारतील, अधिकाधिक श्रीमंत होत जातील आणि कष्ट करणारे अधिकाधिक गरीब होत जातील. येणाऱ्या काळामध्ये फक्त दोनच जाती असतील. पहिली जात आहे श्रीमंताची आणि दुसरी जात आहे गरीबाची. मग या जातीचा आव्हानाचा मुकाबला येणाऱ्या आमच्या नव्या पिढीला करावा लागेल. विश्वाचे तुकडे पडतील, देशाचे तुकडे पडतील. आमचा भारत दोन तुकड्यात विभागला जाईल. पहिला तुकडा असेल इंडियाचा आणि दुसरा तुकडा असेल भारताचा. इंडियातले लोक पंचपक्वानावर ताव मारतील तर भारताचे लोक हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागत फिरतील. इंडियातले लोक बिस्लेरीतलं पाणी पितील तर आमच्या भारतातले लोक पाण्यासाठी वणवण करत फिरतील. इंडियातले लोक फटाके वाजवून दिवाळी उजळवून काढतील तर भारतातले लोक त्यांच्या फटाक्यांच्या आवाजावर आपण दिवाळी साजरी केल्याचा आनंद मानतील. आमच्या इंडियातली लोक बघता बघता नाना ढंगी नाना रंगी रंगबिंगरंगी कपड्यानं नटतील. आमच्या भारतातली लोक मात्र लज्जा रक्षणासाठी कापडाचा एखादा सुती कपडा मिळतोय का त्याचा धांडोळा घेतील. काळ सरत जाईल आणि हे भेद अधिकाधिक घडत होत जातील. बघता बघता भारतातल्या आमच्या लोकांना वाटेल आपण इंडियातल्या लोकांसारखं वागलं पाहिजे, आपण इंडियातल्या लोकांसारखं जगलं पाहिजे, आपलं पॉश चकचकीत जिना असलं पाहिजे. मग भारतातली लोक सरळ मार्गाने जायचा प्रयत्न करतील. बघता बघता इंडियाच्या पुढे हात पसरतील, मागून घ्यायचा प्रयत्न करतील, पण कुणी त्यांना दारात उभा करणार नाही. मग इंडियनच्या लोकांबद्दल भारताच्या मनामध्ये असूया निर्माण होईल. आपणही असं केलं पाहिजे, आपणही असं राहिलं पाहिजे. जे मागून मिळत नाही ते आता हिसकावून घेतलं पाहिजे. आम्हाला नाही ना तर तुम्हालाही मिळू देणार नाही या भावनेनं ती उभा राहतील. आणि बघता बघता मग दरी अधिकाधिक वाढत जाईल. काय करावं कळणार नाही, मानसिकतेचा कला होईल. आणि मग या शोकांतिकेला कंटाळून एखादा आमचा गावरान शेतकरी उघड्या रानातलं एखादं झाड निवडेल, त्या झाडाला दोर अडकवेल आणि गळपास घेऊन मोकळा होईल. त्याची बायको टाचा घासत हो पडेल, त्याची पोरं कुठल्या तरी हॉटेलच्या दुकानामध्ये कप बशा विसरायला जातील. बघता बघता आमचं शासन बालमजुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणेल. ही पोरं पुन्हा रस्त्यावर येतील आणि मग ही पोरं शोधतील अरे जगायचंय आम्हाला, मग काय करावं आम्ही? तुम्ही देत नाही, आमच्या पदरात काही टाकत नाही, आमच्या वाट्याला काही येत नाही, आम्ही काय करायचं? आणि मग हीच पोरं चोऱ्या करायला शिकतील, हीच पोरं दरोडेखोर व्हायला शिकतील, हीच पोरं आपल्या सुखासाठी दुसऱ्याची दिवाळी नाचवतील, हीच पोरं आम्हाला खायला हवंय म्हणून दुसऱ्याची ताटं ओरबाडून घेतील, हीच पोरं आपला शौक पुरवायला दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. चोरांचा, दरोडेखोरांचा, बलात्कारांचा, खुन्यांचा उगम कुठल्या संस्कारातनं होतो याचं उत्तर हे आहे.
नाहीतर खून, दरोडेखोर, बलात्कार या होणारे संस्कार कुठल्या शाळा महाविद्यालयातून दिले जातात? कुठली संस्कार केंद्र हे संस्कार त्यांच्यावर करतात? मग ही पोरं कशी घडतात? का आमच्या समाजामध्ये आजही विघातक प्रवृत्तींचं बळ वाढतंय? आम्हाला उत्तरं शोधावी लागतील त्यावेळी कळतं. येणाऱ्या उडत्याच्या श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गाच्या शर्यतीमध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्याकडे असेल. आम्ही आमच्या पोरांना आतापासून या गोष्टीपासून सजग करायला हवं. हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्या पुढे आहे. आमच्या युवा पिढीनं या भारताला कवटाळून राहायचं का इंडियाच्या दिशेनं जायचं याचा एकदा शोध घेतला पाहिजे. सुधारणा आणि संस्कृती हे जर नातं आम्हाला कुठंतरी समन्वयाच्या पातळीवर आणायचं झालं तर बिशप ऑफ रॅपिन एका ठिकाणी असं म्हणतो की ते आता आम्हाला सायंटिफिक हॉलिडे घ्यायची वेळ जवळ आली. आता शास्त्रीय सुट्टी आम्ही घेतली पाहिजे. विज्ञानानं एवढी प्रगती केली, विज्ञान एवढं पुढालं की विज्ञानानं आता काही काळ थांबावं, मागं पडलेल्या संस्कृतीला जवळ येऊ द्यावं, संस्कृतीला सोबत घ्यावं. विज्ञान आणि संस्कृती यांनी हातात हात घालावेत आणि मग प्रवास सुरू करावा. तरच उद्याचा हा जो धोका आहे गरीब आणि श्रीमंताचा, इंडिया आणि भारताचा, चोर दरोडेखोराचा आणि सज्जन माणसांचा, हा मिटेल. एकीकडे हे सगळं वाढत असताना श्रीमंत मात्र स्वतःच्या मस्तीत आणि कैफात मशगूल असतील. चर्चा प्रबोधन सत्र झडतील पण व्यातनेच्या कल्लोळापर्यंत कुणी पोहोचणार नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या दारातल्या गळफाशी अवस्थेला कुणी भेटणार नाही. फक्त चर्चा होतील. आम्हाला कुठंतरी याचा शोध घ्यायचा आहे की हे सगळं कुठंतरी पुन्हा एका ताकदीच्या सामर्थ्यावर कसं आणता येईल. आणि मग आम्हाला ज्ञानेश्वर आठवतात. हे विश्वाची माझे घर ही संकल्पना भौतिक सुधारणेच्या बाबतीत नको, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीत घडली तर हे विश्वाचे माझे घर होईल. दुसऱ्याला ओरबाडून, प्रसंगी चिरडून, प्रसंगी मारून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे आमचे उद्योग ज्यावेळी आम्ही सारे एकच ही भावना आमच्यामध्ये निर्माण होईल, अद्वैताचं नातं आमच्यामध्ये तयार होईल आणि भावंडांसारखं आम्ही एकमेकांच्यावर स्नेहाचं, प्रेमाचं नातं बरसायला लागू, त्यावेळी साकार होईल. हे विश्वाची माझे घर ही 750 वर्षापूर्वीची संकल्पना येणाऱ्या काळात आम्हाला टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही निश्चितपणे हा मार्ग स्वीकारला पाहिजे. पूर्णत्वाचं नातं कुठंतरी आमच्या अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे. तुकड्या तुकड्यांनी माणसाची प्रगती होत नाही. एकत्वाचं, अद्वैताचं नातं निर्माण करताना या पूर्णत्वाची व्याख्याही आम्हाला कधीतरी कळायला हवी. हे पूर्णत्व आमच्या ठाई अवतरायला हवं. एक